नमस्कार. पीस रेकी फॅमिलीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजचा विषय आहे आपले सातही चक्र, त्याच्या हस्तमुद्रा आणि त्याचा ह्या ऊर्जेशी असणारा संबंध, हे आज आपण बघणार आहोत. आणि आपल्या इथे आलेले आहेत जोशी सर. जोशी सरांचं खूप मनापासून स्वागत. आणि मागचा लेक्चर जो जोशी सरांचा झाला होता हस्तमुद्रांवर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं पंचतत्व आणि त्या पंचतत्वांचा आपल्या शरीरामध्ये असलेल्या चक्रांशी संबंध. आणि मग पंचतत्व जर बिघडली तर शरीरामध्ये काय त्याचा दुष्परिणाम होतात ते आपण बघितलं. आणि तो त्रास कमी करण्यासाठी कुठल्या मुद्रा करायला पाहिजे होत्या ते त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं होतं. आता त्याच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया आजच्या याच्यामध्ये. आणि मागच्या वेळेस सरांनी जे सांगितली होती उपयुक्त माहिती, तर त्याबद्दल रेकी मास्टर स्नेहल तिचा अनुभव शेअर करत आहे. तर स्नेहल, तू सांग तुझा अनुभव. सरांनी सांगितलेले ते हाताला ब्लॅक पॉइंट ते मी लावले आणि त्याला रेकी दिली. आणि मग थोड्या वेळानंतर मी त्याला गरम पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि गुडघ्यापर्यंत पाय बुडवले आणि वर एक नॅपकिन ठेवला. एक 15 मिनिटात त्याचा ताप पूर्ण उतरला. ग्रेट. हा माझा अनुभव. अगदी दरदरून घाम फुटला त्याला आणि सगळा ताप त्याचा 15 मिनिटांमध्ये उतरला. म्हणजे हा एवढा लागू पडलेला उपाय मला. खरंच आहे. मला एक इथेच असा अनुभव आला होता त्यावेळेस की इथे श्रीपाद दोगटे म्हणून एक आमचे गुरुबंधू आहेत. जस्ट त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणले की सर, म्हणलं काय झालं हिला, का बरं झोपली? त्यांची मुलगी झोपलेली होती. म्हणे काय सांगावं सर, तिची परीक्षा आहे आता उद्या परवापासून आणि तिला 7 दिवस ऍडमिट करून आणलंय दवाखान्यामध्ये, तरी सुद्धा तिची ताप जात नाहीये. सारखी सकाळी जातीये, दुपारी येते, संध्याकाळी जाते, असं चालू आहे. मग त्याला ते तुम्हाला सांगितलेला प्रयोग सांगितला, मी केलं आणि अर्धा एक तासानंतर त्यांचा फोन आला की सर त्याची ताप आता राहिली आहे आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला गेली ती. इतका छान रिझल्ट आला, म्हणून मी ते अवश्य सांगितलं तुम्हाला. चला, आजचा विषय परत एकदा सर्व उपस्थित असलेले माझ्या 30 रेकीचे सर्व सदस्य किंवा आपण म्हणूया की सर्व आत्मा, त्यांना माझा मनापासून हृदयापासून खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो की आज मला या सेवेचा मौका दिला आणि मी माझ्या ज्ञानाचा थोडाफार कमी ना आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसं मागच्या वेळेस आपण जे आहे ते बेसिकली आपण मुद्रांच्या विषयी चर्चा केली की मुद्रा काय आहेत, आपल्या हातांमध्ये जे आहे ते तत्वचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार आपण मुद्रा घेतल्या होत्या. पण आज विशेष करून ताईंनी जी मला आपण म्हणूया की विनंती केली किंवा आज्ञा केली असं म्हणूया की आज आपल्याला जे चक्र आहेत आपले, त्या चक्राला रिलेटेड कुठल्या मुद्रा आहेत आणि त्या कशा करायच्या आणि त्याचा काय फायदा होऊ शकेल असं म्हणणं आलं, तर त्याप्रमाणे मी केलेलं आहे. पण हे मुद्रा शास्त्र किंवा मुद्रा कुठे उत्पन्न झाल्या असं जर आपण म्हटलं तर त्याच्या मागे थोडासा एक इतिहास आहे, ते मला सांगावं असं वाटतो. की बघा की आपण आता रेकी शास्त्राचा अभ्यास करत आहोत, नाही रेकी शास्त्राचा अनुभव घेत आहोत आणि ते दैनंदिन जीवनामध्ये घेत आहोत. म्हणजे आपण एक नित्य जे आपण कामकाज करत आहोत त्या कामकाजामध्ये प्रत्येक क्षणाला रेकीचा आपल्याला किती फायदा मिळू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. मग हा जो फायदा आपल्याला घ्यायचा आहे त्याचा मेन उद्देश काय आहे हो, किंवा ते कुठपर्यंत आपल्याला न्यायचं आहे, याचा जो बेनिफिट आहे तो कुठपर्यंत झाला पाहिजे. वरवर शरीरावरती ज्या आपण म्हणतो की माझं डोकं दुखायला लागलं, तिथे रेकी दिली म्हणून मला फायदा झाला, माझं डोकं राहिलं उदाहरणार्थ, किंवा काही शारीरिक व्याधी आहे आणि ते शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी म्हणून आपण उपयोग केला. बरोबर आहे, इथपर्यंत सगळ्याला मान्य आहे आणि त्याचे अनुभव पण आले. दुसऱ्या स्तरावरती आपण काय पाहिलं की काही स्ट्रेस आहे किंवा काही मनातल्या भावना आहेत,
त्या भावना जर विचलित झाल्या किंवा बदलल्या किंवा असंतुलित झाल्या तर तिथे सुद्धा आपण रेकीचा उपयोग करून त्या भावनांना आपण शांत केलं आणि त्याचा पण परिणाम आपण पाहिला. म्हणजे शारीरिक आणि मानसिक लेवलवरती आपण रेकीचा अभ्यास करून किंवा रेकीचे अनुभव घेत आपण शारीरिक मानसिक जे दोष आहेत किंवा जे काही आपल्याला तक्रारी आहेत त्या दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि त्याचा तसा अनुभव पण आला आपल्याला. म्हणजे आपल्याला हे निश्चित झालं मनाशी की शारीरिक आणि मानसिक या 2 स्तरावरती तर आपल्याला रेकी शास्त्राचा खूप चांगला अनुभव आला. पण एवढंच थांबत नाहीये. तर रेकी शास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि ते कुठपर्यंत आपल्याला घेऊन जातं तर ते अंतिम ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. तर त्या अंतिम ध्येय काय आहे तर अंतिम ध्येय आहे ते म्हणजे योगशास्त्रानुसार समाधी. आणि आपण जर नेहमीच्या भाषेमध्ये जर आपण बोललो तर ते आनंदमय कोशापर्यंत आपल्याला घेऊन जात असते. मग आनंदमय कोश हा जर शब्द वापरला तर नुसता आनंदमय कोश नाही तर त्याच्या अगोदर 4 कोश आहेत है ना, पंचकोश असं आपण म्हटलेलं आहे. खरं तर आपली ही जी मानवाची निर्मिती झालेली आहे, मानवाचं जेव्हा अस्तित्व निर्माण झालं त्यावेळेस हे मानवाचं शरीर जे बनलेलं आहे ते किती कोशाला बनलेलं आहे? 5 कोशाने बनलेलं आहे. बरोबर आहे. पण हे कसं बनलं तर जेव्हा हा ब्रह्मदेव ही सृष्टी उत्पन्न करायला निघाले त्यावेळेस या ब्रह्मापासून काय बनलं तर पंचमहाभूत बनले. बरोबर आहे. पहिल्यांदा सगळ्यात आधी काय बनलं तर आकाश तत्व बनलं आणि आकाश तत्वामधून निर्मिती झाली ती वायू तत्वाची. बघा, आकाश तत्वामधून पोकळी, आकाश म्हणजे स्पेस, आणि त्या स्पेस मधून कशाची निर्मिती झाली? वायूची है ना. आणि वायू मधून पुन्हा काय झालं निर्माण? वायूमुळे एकमेकाला घासायला लागले, झाडं घासायला लागले, दगडं घासायला लागली आणि त्याच्यातून अग्नीची निर्मिती झाली. आणि अग्नीमधून पुढे काय झालं तर मग अग्नी जेव्हा तापू लागला त्यावेळेस त्याचं बाष्पीभवन झालं आणि तिथून जलाची निर्मिती झाली. आणि जल जेव्हा निर्मिती झाली तिथून मग पृथ्वीवरती पृथ्वी निर्माण झाली, ती पाऊस पडला आणि ते पृथ्वी निर्माण झाली, तिथे जडत्व आलं. आणि त्या पृथ्वीमधून हळूहळू मग आपल्याला काय मिळालं? त्याच्यावरती उत्पन्न झालेली जी वृक्ष आहेत आणि त्या वृक्षापासून आपल्याला औषधी मिळायला लागली. आणि त्या औषधीमधून मग आपल्याला काय मिळालं? औषधी जसे झाडं आहेत तसंच आपल्याला जी अन्न आहे त्या अन्न पिकवणारी जी वस्तू आहेत किंवा वनस्पती आहेत, जसं ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, हरभरा आहे, हे सगळ्या वनस्पती त्याच्यातून निर्माण झाल्या आणि मग आपल्याला अन्न मिळालं. आणि त्या अन्नापासून आपल्याला खाल्ल्यानंतर त्याचं पचन विघटन झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय निर्माण झालं तर ते सप्तधातू निर्माण झालं. आणि त्या सप्तधातूचं अंतिम रूप काय आहे ते म्हणजे वीर्य, आणि वीर्यापासून आपल्या मानवाची परत निर्मिती झाली. असं हे चक्र सुरू झालेलं आहे. मग हे करत असताना आपली जी शरीर आहे जसं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पंचतत्वांनी बनलेलं आहे. आपण असा मुद्रेसाठी अभ्यास केला. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल हे पंच तत्व आपण पाहिले. तसंच आपलं शरीर हे पंचकोशापासून बनलेलं आहे. आणि या पंचकोशापासून जसं अन्नमय कोश, पहिला कोश कोणता आहे? अन्नमय कोश. दुसरा कुठला आहे? प्राणमय कोश. तिसरा कोणता आहे? मनोमय कोश. चौथा कोणता आहे? विज्ञानमय कोश. आणि त्याच्यानंतरचा कोश आहे आनंदमय कोश. आता सगळ्यात पहिला जो आहे, जसं आपण म्हणू की एखादा कांदा असतो किंवा कुठली वस्तू घेतली तर त्याची एक फोड काढली की त्याच्या खाली पुन्हा दुसरं आवरण असतं. असं एक एक आवरण काढत गेलं तर पुन्हा तिथे आतमध्ये काय निघतं? प्रत्येक फळामध्ये गोडंबे निघते आणि परत त्या बीजाचं रूपांतर वृक्षामध्ये होतं. तसंच आपलं जे शरीर आहे हे सुद्धा अशाच काही आवरणांनी बनलेलं आहे. त्या 5 आवरणांनी बनलेलं आहे. जसं प्रकाश आतमध्ये असतो पण त्याला आवरण असतात म्हणून ते जर दिसत नाही,
ते आवरण बाहेरचं साफ केलं की आतली प्रकाश दिसतो, तसं आपल्याला ही आवरणं आहेत. मग पहिलं आवरण जे आहे किंवा पहिला जो भाग आहे तो आहे अन्नमय कोशाचा. बरोबर आहे. मग अन्नमय कोश काय आहे? ते हे स्थूल शरीर आहे, जे दिसतं आपल्याला, जे डोळ्याने आपल्याला दिसतं आणि ज्याला आपण स्पर्श करू शकतो, असं म्हणजे ते अन्नमय कोश. आलं लक्षात? मग हे अन्नमय कोश जे आहे हे कशावर चालतो? हे स्थूल शरीर आहे, जे दिसणार आहे आणि ज्याला स्पर्श करू शकतो. मग हे कशावर चालतं बरं? जे आपण खातो त्याच्यावरती याचं पोषण होतं. बरोबर आहे नाही? मग अन्न जे आपण खातो त्याच्यावरती याचं काय आहे? अवलंबून आहे अन्नमय कोश. मग हे जे शरीर दिसतं आहे ते पहिला जो आवरण आहे हे स्थूल शरीराचा भाग आहे. मग ते म्हणजे मी आहे का, असं जर विचारलं तर बघा दोन फरक. एक छोट्याशा वाक्यामध्ये तुम्हाला मला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आपण माझं म्हणतो, ज्याला आपण माझं म्हणतो ते काय आहे? सगळं बाह्य आवरण आहे असं समजायचं. बाह्य आवरण आहे. जसे कपडे आहेत, हे माझे कपडे आहेत असं आपण म्हणतो. बरोबर आहे. हे माझं घर आहे असं आपण म्हणतो. हे माझा प्लॉट आहे, हे माझी बिल्डिंग आहे, ही माझी गाडी आहे, है ना, ही माझी कंपनी आहे. तसं हे माझे नातेवाईक आहेत, हे माझा भाऊ आहे, हे माझे वडील आहेत, हे माझी बायको आहे, हे माझे मिस्टर आहेत, असं आपण संबोधतो. म्हणजे जे जे काही आहे माझं 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 जे म्हणतो ते कसं आहे? ते नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं आवरण आपल्याला चिटकलं नाही पाहिजे. पण माझं आणि मी मध्ये फरक आहे. तर आपल्याला रेकीची जेव्हा साधना करायची आहे तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायचं की हे जे माझं माझं आहे तिथपर्यंत नाही राहायचं आहे आपल्याला. तर माझ्यापासून बाहेर आवरण काढून मी पर्यंत पोहोचायचं आहे. आता बघा, मी शब्द जेव्हा वापरू आपण त्यावेळेस केव्हा वापरतो आपण? आणि माझं केव्हा? माझं किंवा मला असा आपण शब्द एकच आहे, तो समानार्थी आहे. माझा हात, माझं नाक, माझा डोळे असं आपण म्हणतो. पण मी म्हणजे नाक आहे का? मी म्हणजे डोळे आहेत का? नाही. मीचं अस्तित्व वेगळं आहे. मीचं अस्तित्व काय आहे? तो आनंदमय कोशापर्यंत जाणारा प्रवास आहे. आणि तो मी म्हणजे आत्मा, आतमध्ये तो द्रष्टा आहे. त्याला काहीही नाहीये. त्याचं शरीर म्हणजे तो नाही, मन म्हणजे तो नाही, ना बाहेरच्या वस्तू म्हणजे तो नाही. तर तो म्हणजे एक चिदाकाश परमतत्व आहे आपल्यामधलं. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो मला वाटतं रेकीच्या साधनेमुळे आपल्याला सहज शक्य होतो. आणि म्हणून हा अन्नमय कोश जो आहे तो अन्नावरती चालणार आहे. आपण जे खातो त्याच्यावरती चालणार आहे. मग त्याच्यावर चालणार असेल तर आपल्याला आहार कसा घ्यायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. आहार कसा घ्यायला पाहिजे हे कळायला पाहिजे. कारण हे अन्न जेव्हा आपण खातो त्यावेळेस अन्न फक्त हे अन्न राहत नाही, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कशात होतं अन्नाचं रूपांतर माहित आहे? रक्तधातूमध्ये. हा, रक्तधातू. म्हणजे किती धातू आहेत आपल्या अन्न खाल्ल्यानंतर? जे पूर्णतः प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सप्त धातू मधून आपल्याला जावं लागतं, है ना. कुठले कुठले आहेत? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि मग शुक्र, है ना. बरोबर आहे. तर या सप्त धातू जर बनवायचं असेल तर सप्त धातू म्हणजे काय? आता थोडक्यात रस. रस म्हणजे काय? प्लाझ्मा ज्याला आपण म्हणतो. आपल्या शरीरात प्लाझ्मा माहित आहे? हा. त्याच्यानंतर रक्त सगळ्यांना माहिती आहे, ब्लड. मांस, मांसपेशिया, मसल्स. मेद काय आहे? फॅट. बिना फॅटचं माणूस असू शकत नाही, है ना. फॅट पाहिजे, आवश्यक आहे. आपण फॅट कमी करण्याच्या मागे लागलेलो आहे, पण काही अंशी आपल्यामध्ये फॅट राहणं गरजेचं आहे. आणि मग मज्जा हे बोन मॅरो म्हणजे प्रत्येक जॉईंट मध्ये असतं, लुब्रिकेशन ज्याला आपण म्हणतो. आणि शुक्र, वीर्य
प्रजन संस्थेसाठी आवश्यक असणारा घटक. अशा प्रकारचं हे 7 धातूंना बनवणारा आहार आहे. म्हणून आहार कसा घेतला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. मग ह्या अन्नमय कोशाला नीट ठेवायचं असेल, त्याचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर आपला आहार चांगला ठेवावा लागतो. दुसरं काय आहे, तर हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग व्यायाम कुठला असू शकतो सगळ्यात चांगला, तर सर्वांगीण व्यायाम जर असं आपण म्हटलं तर तो आहे योग. बरोबर आहे. कारण त्याच्यात तुम्हाला जर म्हणायला गेलं, ताईने मला तसा अर्धा तास दिलेला आहे बोलण्यासाठी, पण मला वाटतं अर्धा तासात माझं बोलणं संपणार नाही. तुमचा थोडासा वेळ जास्तीचा घेणार आहे मी. पण तुम्ही जेव्हा कंटाळाल, चालेल सर, काही हरकत नाही. कसं वाटेल त्यावेळेस मला सांगा की सर इथे थांबूया आपण, बरं का. नाही, काय हरकत नाही. पाहिजे, तुम्ही भेटत नाही आम्हाला. नाही, तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही निश्चितप्रमाणे मला सांगा की टायमाचं बंधन आहे सर, आपल्याला इतक्यापर्यंत थांबायचं. काही हरकत नाही, आपण विषय परत घेऊ शकतो. पण आज मला हे का घ्यावं असं वाटलं त्याचं कारण पुढे तुम्हाला मी सांगेन की मुद्रा हे शास्त्र कुठे आणि कुठल्या कोशाशी संबंधित आहे, म्हणून हे घ्यावं लागलं मला. ठीक आहे. तर बघा, पहिला आपण पाहिलं की आहार अन्नमय कोशासाठी गरजेचा आहे आणि तो सात्विक आहार गरजेचा आहे. फार डिटेल काही जात नाही, थोडक्यात सांगतो. काही शंका असतील तर नंतर आपण बोलूया. नंतर व्यायाम जर तुम्ही म्हणाल की मी डंबेल्स फक्त करते, जिम करते, तर त्याला पर्टिक्युलर याला होईल, व्यायाम होईल. आता एक छोटंसं उदाहरण देतो की समजा तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत, तर तुम्ही कपड्याच्या दुकानावर जाल. तुम्हाला सोनं घ्यायचं आहे तर सोन्याच्या दुकानावर जावं लागेल. बरोबर आहे. तुम्हाला एखादे भांडे घ्यायचे असतील तर भांड्याच्या दुकानावर जावं लागेल. मग तुम्हाला अशा वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन ती खरेदी करावं लागेल. पण तुम्हाला मी जर म्हणलं की एका मॉलमध्ये जा आणि त्या मॉलमध्ये सगळ्या गोष्टीचं एकत्रित तुम्हाला तिथे सगळं मिळेल, तर तुम्ही मॉलमध्ये जाणं पसंत कराल का वेगवेगळ्या ठिकाणी जायला पसंत कराल? निश्चितच मॉलमध्ये जायला पसंत कराल. तसं योगाचा भाग आहे. योग काय करतो, तर सर्वांगीण विकास करण्याचं हे शास्त्र आहे. म्हणून योग करणं गरजेचं आहे. तिसरं, याच्यामध्ये शरीर हे जे अन्नमय कोश आहे, शरीर आहे, याला शुद्ध करण्यासाठी काही शुद्धी क्रिया करणं गरजेचं आहे. जसं षटकर्म आहे, नेती, धोती, बस्ती, कपालभाती, है ना, ह्या ज्या काही षटकर्म आहेत, वमन आहे, है ना, तर ह्या सगळ्या गोष्टी शुद्धी क्रियामध्ये येतात. आणि शेवटी काय आहे, शरीराचा रोग कशाने बरा होतो, औषधाने, मग मेडिसिन, हा एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की अन्नमय कोश चांगला ठेवायचा असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे. लक्षात आलं? आहार, व्यायाम, षटकर्म म्हणजे शुद्धी क्रिया, आणि नंतर नाही झालं तर मेडिसिन. आता बघा, हा झाला वरचा भाग स्थूल देहाचा. आता स्थूल देहाचा दुसरा एक भाग आहे, म्हणजे दुसरं आवरण. आता बघा, काही जण नुसते जिवंत आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण मृत्यूनंतर आपलं शरीर राहतं का नाही? जे कान आहे, डोळे आहेत, सगळं राहतं का नाही? राहतं. पण मग त्याच्यामध्ये काय नाहीये, तर त्याच्यामध्ये प्राण नाहीये, है ना. मग प्राण नसेल तर त्या शरीराचं काही महत्व नाहीये. म्हणून शरीर अन्नमय कोशाच्या नंतर दुसरा कोश कुठला येतो, तर तो येतो प्राणमय कोश. आणि प्राणाचा आणि शरीराचा अगदी जवळचा संबंध आहे. बरोबर आहे का नाही? कारण जसा प्राणवायू तुमच्या शरीरामध्ये येईल त्याच वेळेस शरीरातल्या सगळ्या क्रिया चालू होतात. प्राण आहे म्हणूनच शरीरातलं सगळं क्रिया चालू आहे, वहन चालू आहे, सगळा जाणीव आपल्याला होती आहे. अन्यथा प्राण नसेल तर आपण काही करू शकत नाही, मोमेंट कुठलीच हलवू शकत नाही. हा प्राणमय कोशाचा दुसरा भाग आहे, म्हणजे स्थूल देहाचा दुसरा भाग. आता या प्राणमय कोशामध्ये काय होतं बघा, की आपल्या शरीरामध्ये जी काही हालचाल होते, मोमेंट होते, ती आपल्याला या प्राणाद्वारे होतं, हे आपल्याला मान्य आहे. पण प्राण हा काही फक्त एकटा नाहीये. प्राण कशाला म्हणतो आपण? कशाला म्हणतो प्राण? आतमध्ये
हवा घेतो सोडतो याला आपण प्राण म्हणतो, बरोबर आहे का नाही? बरोबर. पण आपल्या शरीरामध्ये खरे म्हणजे किती प्राण आहेत? 5 प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. 10, सगळे 10 आहे टोटल, है ना? 5 प्राण आहेत मुख्य आणि 5 उपप्राण आहेत. त्याचं प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. 5 मुख्य प्राण कोणते आहेत? अपान, है ना, उदान, समान, प्राण आणि व्यान. मग याची जागा पण आहे, म्हणजे आपल्या चक्रांशी संबंधित आहे. बघा, नाभीच्या खाली जेव्हा आपण एक हित ठेवतो, नाभीवर अंगठा ठेवल्यानंतर जो खालचा भाग आहे तो कशाचा आहे? अपान वायूचा आहे. तिथे कुठले चक्र आहेत आपले? मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, बरोबर आहे. आता नाभीच्या तिथे आणि आपल्या डायफॉर्म म्हणजे हृदयाच्या तिथे तो जो आपली एक बरोबर येतोय बघा, तुम्ही मोजून पाहिलं आपापल्या शरीरानुसार बरोबर एक हित अंतर येते. आणि नाभीपासून जिथे हात अंगठा येतो ते डायफॉर्म येतो, जिथे आपल्या बरगड्यांचा भाग आहे तो येतो समान वायूच्या अंडरमध्ये. समान वायू काय करतो? अग्नी प्रज्वलित करतो, म्हणजे आपल्या डायजेशनच्या संदर्भात, म्हणजे तिथं आपला आहे मणिपूर चक्र. आता तुम्हाला बघा क्लिअर होत आहे की या वायूचं मनोमय म्हणजे प्राणमय कोश जो आहे तो किती व्याप्त आहे आणि त्या प्राणमय कोशाचा आपल्या चक्रांवरती कसा फरक पडू शकतो आणि कुठल्या चक्रावरती त्याचा संबंध आहे. निस्ता प्राण म्हणजे वायू नाही, तर त्याच्यामध्ये अपान वायू म्हणजे खालचा, ज्याच्यामध्ये उत्सर्जन क्रिया प्रजनन क्रियाचा समावेश आहे. आणि आपला समान वायू त्याच्यामध्ये डायजेशन सिस्टीम आपल्या मणिपूर चक्राचा संबंधित आहे. त्याच्यावरती गेलो आपण की डायफॉर्म पासून ते आपल्या गळ्यापर्यंत येतो बघा अंगठा, आपल्या छातीचा भाग. इथे काय आहे? इथे आपला प्राणवायू आहे, ज्याला आपण प्राण म्हणतो. आणि हा प्राणवायू आपल्या हृदयाशी आणि फुफ्फुसांशी लंग्सशी संबंधित आहे, जे आपल्या रेकीच्या याच्यामध्ये सांगायचं झालं तर इथे आपलं अनाहत चक्र आहे, बरोबर आहे. मग या अनाहत चक्राचं काम, या चक्राशी संबंधित असलेले सगळे ऑर्गनचं काम कोण करतं? तर हा प्राणवायू करतो. प्राणवायू पासून कंठापासून जे वरती जर आपण हित ठेवली तर पहा आपल्या कुठे येते? वरच्या भागाला. तिथे आहे उदान वायू, तिथे आहे उदान वायू. आणि ज्यावेळेस आपला प्राणवायू निघून जातो त्यावेळेस बघा इथे काय आहे? उदान वायू मध्ये सगळे पंच प्राण आहे, पंच ज्ञान इंद्रिय आहे. हा वरचा भाग, म्हणजे या संबंधित काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला कुठे लक्ष द्यायचं आहे? गळ्यापासून ते इथपर्यंत. मग इथे काय आहे? इथे आपले थ्रोट चक्र, ज्याला आपण विशुद्धी चक्र म्हणतो, आणि इथे आज्ञा चक्र. या 2 अधिपत्याखाली हे आपला उदान वायू काम करतो. हा आलं लक्षात? आणि व्यान काय आहे? तर व्यान हा सहस्त्रार चक्राशी संबंधित आहे. कारण सहस्त्रार चक्र इथे जी पिट्युटरी पिनियल ग्लँड आहे किंवा हायपोथॅलॅमस ग्लँड आहे, ती काय काम करते? ती आपल्या संपूर्ण शरीरावरती नियंत्रित करते. ब्रेन है ना, हे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा करते किंवा त्याचं प्राणवायू घेऊन जाते. म्हणून व्यानवायू हा जो आहे आपल्या संपूर्ण देहामध्ये व्याप्त आहे, म्हणून त्याला व्यानवायू म्हटलेला आहे. आणि तो आपल्या यशस्वी सहस्त्रार चक्राशी संबंधित आहे. आता लक्षात आले पंचप्राण. म्हणून हे पंचप्राण मिळून हा प्राणायाम किंवा प्राणकोश तयार होतो. आलं लक्षात? मग याला जर आपल्याला नीट ठेवायचं असेल तर या पंच प्राणावरती आपल्याला नियंत्रण करावं लागेल. आणि ते कसं मिळवाल? तर प्राणायामाच्या साह्याने. बघा, म्हणून प्राणायाम आवश्यक आहे. पहिल्या अन्नमय कोश चांगला ठेवायचा असेल तर योग साधना महत्वाची आहे. आणि दुसरा कोश चांगला ठेवायचा असेल तर प्राणमय कोश चांगला ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? साधना ती जी आहे प्राणायाम, प्राण आयाम असंच म्हटलेलं आहे. नियंत्रण करणे प्राणावर. आलं लक्षात इथपर्यंत? आता हे झाले सूक्ष्म स्थूल देहाचे हे 2 आवरण. आता तिसऱ्या आवरणाकडे जाऊ. तो सूक्ष्म शरीराचा भाग आहे. सूक्ष्म शरीराचा तिसरं आवरण येतं ते म्हणजे पहिलं मनोमय कोश. आता बघा, मनोमय कोशामध्ये जेव्हा आपण जातो
त्यावेळेस तिथे काय आपल्याला दिसतं, तर तिथे दिसतात आपली 5 कर्म इंद्रिय. 5 कर्म इंद्रिय, हात पाय कोणते कोणते? 5 कर्म इंद्रिय माहित आहे. तर ही 5 कर्म इंद्रिय ज्याच्यातून क्रिया घडवल्या जातात ती 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय आहे ना. माहिती आहे ना ज्ञान इंद्रिय कुठले कुठले? त्वचा, कान, डोळे, नाक आणि जीव. याचे काय आहे? त्याचा आपलं शब्द. कानाने काय ऐकतो आपण? शब्द. त्वचेने काय करतो? स्पर्श, जाणीव होते, बरोबर आहे. डोळ्याने काय पाहतो? रूप. आणि जीवाने काय पाहतो? रस. आणि नाकाने काय करतो? गंध. ह्या संवेदना आहेत. म्हणजे हे मनोमय जो कोश आहे, जो मन आहे आपलं, ते कशावरती अवलंबून आहे? मनाचा स्वभाव काय आहे? चंचल आहे. तो एका ठिकाणी बसत नाही, सारखे विचार करत राहतो. आणि त्या विचाराचा प्रभाव कशावरती होतो? आपल्या प्राणावरती, म्हणजे दुसऱ्या कोशावरती. बघा, म्हणजे आपण नेहमी काय म्हणतो की माझं डोकं दुखतंय, किंवा मला चक्कर येते, किंवा माझा बीपी वाढलेला आहे, किंवा मला हातपायांमध्ये मुंग्या येत आहेत. म्हणजे हे समोरून जे दिसतं स्थूल देहावरती, शरीरावरती, तर त्याचा इफेक्ट फक्त तेवढा आहे का? नाही. तर त्याचा इफेक्ट कुठे जातोय? प्राणमय कोशावरती. आणि प्राणमय कोश कशामुळे चेंज होतो? प्राणमय श्वास. श्वास कशामुळे चेंज होतो? तो मनोमय कोशामुळे. बघा कनेक्शन कसं आहे. मनामध्ये तुमच्या काय विचार चालू आहेत. आता तुम्ही इथे बसलेला आहात आणि तुमच्या मनामध्ये चाललं असेल की आम्ही तर मुद्रावरती बोलायला सांगितलं होतं आणि जोशी सर काय तिसरंच आज पंचकोशावरती बोलताय. तुमचे विचार बदलले की तुमचं प्राण बघा, तुम्ही जर असं हात ठेवून बघितला की तुमचा श्वास बदलेल, त्याची रिधम बदलेल. आणि रिधम बदलला की त्याचा परिणाम आपल्या लंग्स वरती येईल. लंग्स वर आला, हार्टबीट तुमचे कमी होते. हार्टबीट कमी झाले की तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होईल. तुम्हाला अँझायटी सारखा त्रास होईल, किंवा अस्वस्थ वाटेल, किंवा इथून निघून जावं असं वाटेल. म्हणजे एकावर एक असे आवरण आहे. म्हणजे परिणाम बघा. म्हणून आपण जेव्हा मनोमय कोशाचा अभ्यास करतो त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला तो चांगला ठेवण्यासाठी? तर आपल्याला हे पंच ज्ञान इंद्रिय जे आहेत त्याचे जे विषय आहेत त्याच्यापासून आपल्याला अलिप्त राहणं गरजेचं आहे. मग त्याच्यापासून अलिप्त राहायचं म्हणजे काय साधना करावी लागेल? तर मौन व्रत. म्हणून सांगितलेलं आहे की काही वेळ मौन राहा, है ना. मला वाटतं रेखाताई त्याचा अभ्यास करतात मौनाचा, है ना. बऱ्याच वेळा त्याचं मौन व्रत धारण करतो, किंवा तुम्ही सुद्धा काही आपले सण आहेत त्यावेळेस मौन व्रत धारण केल्या जातं. बरेच जण एकादशीला पूर्ण व्रत मौन व्रत धरतात. तर हे मौन व्रत, किंवा तुम्ही जर विपश्यना केंद्रामध्ये गेलात तर ते कशावरती काम करतात? ते मनोमय कोशावरतीच काम करतात. कारण मनाला चंचलता देणारा हा जो भाग आहे तो मनोमय कोश. मग ते जर स्थिर केला तर तुमचा प्राण स्थिर होईल. प्राण स्थिर केला की मन शांत होईल, आणि मन शांत झालं तुमचं शरीर स्थिर होईल, आणि मग तुम्हाला पुढचा अभ्यास होईल. म्हणून आपल्याला मनोमय कोश चांगला ठेवायचा असेल तर काय करायचं आहे? मौन अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर इथे आता बघा, ज्या पॉइंटला आपल्याला यायचं होतं, ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा होता, ते म्हणजे मुद्रा. आणि इथे मुद्रा शास्त्राचा उगम झाला. तुमचा मनोमय कोश जो आहे तो मौन आणि मुद्रा यांच्या अभ्यासाने दृढ होतो. आता मुद्रा घेतली तर काय होतं बघा, की आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ते शांत व्हायला लागतात. कारण अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी हे जे तत्व आहेत जे आपल्या बोटांवरती आहेत, आणि ह्या बोटावरची जी तत्व आहेत ती एकमेकाला मिसळली की ती एकरूप होतात, त्यातला संतुलित होतं, आणि संतुलित झालं की मन शांत होतं. आणि म्हणून मुद्रा हे कुठल्या आवरणामध्ये येतं? तर ते येतं आपल्या मनोमय कोशामध्ये. आणि म्हणून हे मला सांगावं असं वाटलं की मुद्रा नेमका आपल्याला का करायच्या आणि कुठे त्याचं स्थान आहे. तर मुद्राचा अभ्यास तुम्ही केला तर तुमचा मनोमय कोश चांगला होतो,
आणि मनोमय चांगला झाला तर त्याचा इफेक्ट तुमच्या प्राणमय कोशावरती येतो. प्राणमय कोश चांगला झाला की त्याचा आपल्या शरीरावरती म्हणजे अन्नमय कोशावरती त्याचा परिणाम होतो. आलं लक्षात? आता हे झालं सूक्ष्म शरीरावरती. आता त्याच्यानंतरचा जो कोश आहे, जेव्हा तुम्हाला मौन धारण करता येईल है ना, त्यावेळेस किंवा मुद्रा घेऊन तुम्ही याचा अभ्यास कराल, त्यावेळेस काय होईल, हळूहळू तुम्ही पुढच्या पायरीवरती जाल. त्याला म्हटलेलं आहे विज्ञानमय कोश. आणि मग विज्ञानमय कोश म्हणजे त्याला विज्ञान म्हणजे हे सायन्स नाही, ज्याला आपण सायन्स म्हणतो ते नव्हे. विज्ञान म्हणजे या भागामधलं जे विज्ञान आहे ते म्हणजे न तुम्ही स्थूल देहामधलं किंवा सूक्ष्म देहामधला पुढचा भाग, जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाला आपण जेव्हा शांत करू त्यावेळेस कोण काम करेल, त्यावेळेस आपलं बुद्धी काम करते. मग बुद्धी काय म्हणते की बाबा आता ज्ञानेंद्रियापासून आपण ज्ञान घेतलेलं आहे, मग ते चांगलं आहे का वाईट आहे, मनातले जे विचार येत आहेत ते चांगले आहेत का वाईट आहे, हे ठरवते. कोण ठरवतं? ही बुद्धी ठरवते. आणि ती बुद्धी ठरवून मग निर्णय देत असते. ती कुठल्या कोशामध्ये देत असते? विज्ञानमय कोशामध्ये. आणि मग त्यातून आपल्याला जेव्हा ह्या तिन्ही आवरण जेव्हा शांत होतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला ध्यानाची अवस्था निर्माण होते. आणि म्हणून विज्ञानमय कोश जर आपल्याला चांगला ठेवायचा असेल, दृढ करायचा असेल, तर त्याच्यासाठी अभ्यास कुठल्या याचा करावा लागेल, तर ध्यानाचा अभ्यास करावा लागेल, मेडिटेशनचा अभ्यास करावा लागेल. आलं लक्षात? म्हणून आपल्याला हे ध्यान ताई आपल्याला रोज शिकवतात. बघा, म्हणजे नुसतं ध्यान करतो आपण, रेकीचा अभ्यास करतो, ते केवळ शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी नाही, मानसिक व्याधी दूर करण्यासाठी नाही, तर आपल्याला या विज्ञानमय कोशापर्यंत घेऊन जाण्यासाठीचा प्रवास हा रेकीच्या या अभ्यासामुळे आपल्याला सहज घडून जातो, जे आपल्याला कळत नाही. आपण 1 तास अर्धा तास ध्यानामध्ये बसतो, आपण आपल्या चक्रांवरती लक्ष ठेवतो, पण त्याचबरोबर आपण हळूहळू विज्ञानमय कोशापर्यंत पोहोचतो. आणि या विज्ञान कोशामधून मग आपल्याला पुढचा जो प्रवास आहे, आता मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे सूक्ष्म देहाचा भाग आहे. पहिले 2 जे आवरण आहेत, अन्नमय कोश आणि प्राणमय कोश, हे जे आहेत हे सूक्ष्म आपल्या स्थूल देहाचा भाग आहे. आणि पुढचे 2 मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे सूक्ष्म देहाचे भाग आहे. आता स्थूल आणि सूक्ष्म हे 2 शरीराच्या ज्यावेळेस आपल्याला 4 आवरण आपण कंप्लीट करतो, त्यावेळेस 5वं जे आवरण आहे, ज्याला आपण आनंदमय कोश म्हणतो, ज्याला योग भाषेमध्ये समाधी म्हणतात, किंवा आपल्या रेकी शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की आपण त्या परमतत्वाचा अनुभव घेतला आहे ना. आपलं जे आहे, जे आपला आत्मा आहे, तो परमात्म्याशी मिलन होणं, एकरूप होणं, जिथं आपल्या शरीराचंही भान राहत नाही, मनाचंही भान राहत नाही, पंच ज्ञानेंद्रियांचंही काही आपल्याला संवेदना जाणवत नाही. आणि मग आपल्याला या सृष्टीमध्ये काय चाललेलं आहे, या आत्म्याचं काय वेदना होत आहेत, कोणाला काय त्रास होतो, हे आपल्याला ऑटोमॅटिक कळायला लागतं. म्हणून ताईंच्या भाषणामध्ये किंवा ताईंच्या बोलण्यामध्ये कधी कधी येतं की बघा, की आपल्याला ऑटोमॅटिकली असं कळालं की तो बरा होतोय, त्याचा हा डिसीज, त्याला त्रास होतोय, किंवा त्याचे आता हे अंतिम समय आहे, ते आपल्याकडून काही दुरुस्त होणार नाही. म्हणजे हे सगळे जे इंट्युशन मिळतात आपल्याला, जे काही इंट्युशन मिळतात किंवा त्याची स्थिती निर्माण होते, ती आपल्याला कळते ती आनंदमय कोशामध्ये. समाधी म्हणजे फक्त गाडून घेणे जमिनीत असा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली म्हणजे ते आपण एखाद्या जमिनीमध्ये पुरून घ्यायचा असा अर्थ नव्हे. समाधी म्हणजे आपलं जे परमतत्व आहे त्याच्याशी एकरूप होणं, त्याला समाधी असं म्हटलं. आता बघा, हे इंट्युशन आपल्याला सहज रीतीने मिळतात. माझा एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, माझा एक अनुभव सांगतो. मी सकाळी योग वर्ग घेत होतो, 7चा वेळ होता आणि 7च्या वेळामध्ये माझा योग वर्ग चालू होता. आणि आमचे एक जुने सहकारी योग वर्गामधले ते सरदारजी होते, कदाचित रेखाताई ओळखत असतील किंवा त्यांना माहिती असेल. उस्मानपुऱ्यामध्ये गुरुद्वाराचे तिथे राजासिंग नावाचे ग्रस्त राहतात. आणि
ते माझ्या 5:30च्या बॅचला काही वर्षापूर्वी यायचे आणि त्या 7 वाजता त्या दिवशी मला असं मनातून अंतःप्रेरणेमधून वाटलं, मी योगाचा क्लास माझा पहिली बॅच संपली आणि दुसरी बॅच घ्यायच्या अगोदर 5 मिनिटाचा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये मला पटकन एक अंतःप्रेरणा झाली की आज राजा सिंग सर कोणाला तरी चॉकलेट वाटतायत आणि ते चॉकलेट मला पण देत आहेत आणि त्या चॉकलेटचं नाव पण मी त्यांना सांगितलं की ह्या चॉकलेट तुम्ही वाटत आहात. मला काही राहवलं नाही, मी लगेच फोन लावला त्यांना आणि म्हणलं राजेसिंग सर आपण कुठे आहात, आणि मला मला असं वाटलं, म्हणलं मला असं दिसतंय की तुम्ही चॉकलेट वाटताय आणि मला पण तुम्ही चॉकलेट दिलं. तर म्हणे क्या बात कर रहे जोशी सर, तुम कैसे कैसे पहचाने बोले कि तुम चॉकलेट बांट रहे. अभी मेरा बर्थडे है बोले आज, और बर्थडे की वजह से हम हमारे जो फ्रेंड सर्कल है चाय पीने को आए हैं टपरी पे और चाय पीते पीते हम पहले सबको चॉकलेट दे रहा हूँ. म्हणजे हे उदाहरण सांगितलं. म्हणजे हे सत्य असा आपल्याला अनुभव येऊ शकतो. ते कुठपर्यंत आपण जर त्या अंतःप्रेरणेपर्यंत पोहोचलो तर है ना. तर रेकीची साधना केल्यामुळे काय होतं, तर रेकीची साधना केल्यामुळे हा जो प्रवास आहे हा आपल्याला अत्यंत सुकर होतो. म्हणजे आपण जसं म्हणू की कोणीतरी आपल्याला बोटाला धरलं आणि घेऊन चाललंय, अशा प्रकाराचं अनुभव आपल्याला हळूहळू या साधनेमधून येतात. मग ही मनोमय कोशापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला मौन आणि मुद्रांचा अभ्यास करायचा. कारण मुद्रा जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस मौन ऑटोमॅटिकलीच लागतं. आपण मुद्रा धारण केल्यानंतर शक्यतो बोलत नाही कोणाशी, है ना, एक ध्यानाच्या नंतरची गोष्ट. तर अशा प्रकारचा हा एक प्रवास आपल्याला रेकीच्या साधनेमुळे आपल्याला मिळू शकतो असं मला वाटलं, म्हणून हे सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण येऊया मेन मुद्द्यावरती की आपल्याला ज्या मुद्रा सांगायच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो आहे. त्याचे नाव आहेत बघा. मूलाधार चक्र जे आहे त्याच्यासाठी जी मुद्रा सांगितलेली आहे ती मुद्राचं नाव आहे मूलाधार मुद्रा. आणि ती कशी करायची आहे बघा, ती मी तुम्हाला शिकवतो. याच्यासाठी जर आपण थोडस नेट वगैरे किंवा अनुभवलं किंवा गुगल सर्च केलं तर वेगवेगळ्या मुद्रा येतात बरं का. म्हणजे मी सांगेल तीच काही 100% ते काही ग्राह्य धरू नका की हे पण सत्य आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो आहे आता ते पण सत्य आहे, ती पण तुम्हाला मुद्रा मिळेल कुठे ना कुठे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला वेगळ्या मुद्रा मिळू शकतात, है ना. मूलाधार चक्रासाठी मुद्रा असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला कदाचित ज्ञान मुद्रा पण येते. मग हे खोटी आहे का? नाही, हे पण सत्य आहे. पण मी तुम्हाला ऍडव्हान्सली सांगतोय की याच्या पुढची जी मुद्रा आहे ह्या तर साध्या मुद्रा झाला. ही ज्ञान मुद्रा, आकाश मुद्रा, पृथ्वी मुद्रा, ह्या ज्या आहेत ते साध्या मुद्रा झाल्या. पण एक ऍडव्हान्स मधली मुद्रा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याचं मूलाधार चक्रासाठी मूलाधार मुद्रा आहे ती कशी करायची आहे ती बघा. हे बघा, हे अंगठा एकमेकामध्ये असं फसवायचं आहे, बाकीचे बोट एकमेकामध्ये ठेवायचे आहेत. एवढं तर लक्षात आलं. आणि हे पहिलं बोट आणि अंगठा एकमेकाला जुळवायचं आहे आणि इकडच्या बोटाचं पण अंगठा आणि पहिलं बोट एकमेकाला जुळवायचं. मी तिन्हीकडून दाखवतो बघा. समोरचे जे 4 बोट आहेत, पहिलं बोट आणि अंगठा, ही जी बोट आहेत ही एकमेकाला जुळवायची आहेत आणि मधलं बोट मिडल फिंगर हे आपल्याला एकमेकाला जुळून उभं करायचं. हे बघा, एक साईडने दाखवतो, समोरच्या साईडने. हे लक्षात आलं. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आहे. मधलं बोट जे आहे मिडल फिंगर दोन्ही हातांचं उभं करायचंय, एकमेकाला जुळलेलं आहे. आणि राहिलेली जी 2 बोट आहेत ती एकमेकाला क्रॉस आहे. ही झाली मूलाधार मुद्रा. मूलाधार चक्रासाठी. मूलाधार चक्राचं जेव्हा ध्यान करणार त्यावेळेस या मुद्रेमध्ये जर बसाल तर तुम्हाला स्पंदन जास्त मिळू शकतात. हे अनुभव घ्या. क्लिअर झालं का? कोणाला काही याच्यात डाऊट, कोणाला जमले नाही असं तर मग सांगा, नाही तर आपण परत पाहूया. आता दुसरा आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याची मुद्रा आहे शक्ती मुद्रा. त्याचं नाव काय आहे? शक्ती मुद्रा. कशी करणार आहोत बघा. सोपी मुद्रा आहे. अंगठा आतमध्ये घ्यायचा, पहिली 2 बोटं फोल्ड करायची,
बाकीचे राहिलेली 2 बोट सरळ ठेवायची आणि नंतर ही जी फोल्ड केलेली बोट आहे ती एकमेकाला जोडून घ्यायची आणि राहिलेली 2 बोट एकमेकाला जोडून घ्यायची. या पद्धतीने समोरून पाहिलं तर या पद्धतीने. परत सांगू एकदा. हा, ओपन केले, आतमध्ये घेतला, फोल्ड केला, पहिली 2 बोट फोल्ड केली आणि राहिलेली 2 बोट सरळ ठेव आणि हे एकमेकाला जुळवायची. झालं, एकमेकाला जुळवली की मुद्रा तयार होते. याचं नाव आहे शक्ती मुद्रा. लक्षात दिसली का सगळ्यांना? ही झाली स्वाधिष्ठान चक्रासाठीची मुद्रा. तिसरं कुठलं आहे आता आपल्याला? तिसरे जे आहे चक्र आपलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्रासाठी नाव आहे त्याचं रुद्र मुद्रा. त्याचं नाव आहे रुद्र मुद्रा. हे कसे करणार आहोत पहा, सोपी आहे. पहिलं बोट आणि तिसरं बोट म्हणजे आपली काय म्हणू, तर्जनी आणि तर्जनी, मध्यमा आणि अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका. तर अनामिका आणि तर्जनी हे दोन्ही बोट आपल्या अंगठ्याला जोडायचे आणि राहिलेली जी 2 बोट आहेत ती अशी सरळ ठेवायची. हे वेगवेगळे ठेवायचे आहेत आपल्याला. बघा, पहिलं बोट, तिसरं बोट आणि अंगठा ही एकाला जुळवायची आणि राहिलेली जी 2 बोट आहेत ती सरळ ठेवायची. करंगळी आणि मिडल फिंगर सरळ आहे, वरती आहे. लिटल फिंगर, मिडल फिंगर वरती आहे. रिंग फिंगर आणि इंडेक्स फिंगर आणि थंब एकत्र आहे. याचं नाव आहे रुद्र मुद्रा. आली लक्षात? मणिपूर चक्रासाठी. पुढची आपण पाहूया, त्याचं नाव आहे अनाहत चक्र आणि या अनाहत चक्रासाठी आहे त्याचं नाव आहे पद्म मुद्रा. पद्म म्हणजे काय? कमळ. कमळासारखी ही मुद्रा आहे. सोपी आहे अगदी. अंगठ्याला अंगठा जुळवायचा आहे, करंगळीला करंगळी जुळवायची आहे, बाकी तिन्ही बोट मोकळी ठेवायची आहे. याप्रमाणे अंगठ्याला अंगठा जुळवला, करंगळीला करंगळी जुळवली, बाकी तिन्ही बोट मात्र वेगळी आहेत. अशा प्रकारे कमळासारखं पद्म सारखी स्थिती होती म्हणून त्याला पद्म मुद्रा असं म्हटलेलं आहे. हे आपल्या अनाहत चक्रासाठी. आलं लक्षात सगळ्यांना? ओके म्हणा, म्हणजे मग पुढे आपण जाऊ. कुणाला काही अडचण असेल तर विचार. ओके सर. हा, ठीक. पुढची जी मुद्रा आहे आणि ती ग्रंथी आपला हे आहे ते आहे विशुद्धी चक्र आणि या विशुद्धी चक्रासाठी आहे त्याचं नाव आहे ग्रंथिका मुद्रा. त्याचं नाव आहे ग्रंथिका मुद्रा. ती कशी करायची आहे? अगदी सोपी आहे बघा. आपण करतो पण हे असं करतो आपण नेहमी, पण याच्यामध्ये फक्त बदल काय आहे? दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा घ्यायची आहे समोर. पहिले आपण वेगळी केली होती, याच्यामध्ये ज्ञानमुद्रा आहे पण बाकीचे सगळी बोट आपण एकमेकांच्या आतमध्ये गुंतवलेले आहे. हा फरक आहे. हे बघा, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा आहे आणि बाकीची तिन्ही बोट एकत्र आहे. याला म्हटलंय ग्रंथिका मुद्रा. हे आपल्या विशुद्ध चक्रासाठी उपयुक्त आहे. लक्षात आला? पुढचं चक्र जे आहे आपलं ते आहे आज्ञाचक्र है ना. आज्ञाचक्रासाठी मुद्राचं नाव आहे महाशीर्ष मुद्रा. काय आहे? महाशीर्ष मुद्रा. कशी केल्या जाते बघा. पहिली जी 2 बोट आहेत ती आपल्या अंगठ्याला जुळवायची आणि त्याच्यानंतरचा अनामिका जी आहे ते आपल्या तळहाताला टच करायचं आणि करंगळी सरळ ठेवायची. कसं करायचंय? पहिली जी 2 बोट आहेत ती आपल्या अंगठ्याला टच करायची आहे, अनामिका आपल्या तळहाताला टच करायची आहे आणि करंगळी सरळ ठेवायची. याला म्हटलेलं आहे महाशीर्ष मुद्रा. ही आपल्या आज्ञाचक्रासाठी उपयुक्त. लक्षात आलं सगळ्यांच्या? यस. पुढे आता शेवटचे एक मुद्रा आहे आणि सहस्त्रार चक्र. या सहस्त्रार चक्रासाठी
जी मुद्रा आहे त्याचं नाव आहे सहस्त्रार मुद्रा. त्याचं नावच काय आहे? सहस्त्रार मुद्रा. ती कशी आहे? अगदी सोपी आहे. आणि ती कशी ठेवायची सांगितलेली आहे की बघा, सहस्त्रार मुद्रा कशी करायची? अंगठा अंगठ्याशी जुळवायचा आहे, पहिलं बोट पहिल्या बोटाशी जुळवायचं आहे, बाकीची तिन्ही बोट सरळ, आणि या पद्धतीने आपल्या डोक्याच्या वरती त्याला धारण करायचं. कारण सहस्त्रार दलक कुठे आहेत? आपल्या डोक्यावरती आहे. टच नाही करायचं ताई. यशवंत जिंडे ताई, हा त्या याच्यावरती लॉग इन झालेला ताई. असं इथे टच नाही करायचं, आपल्याला वरती ठेवायचं. कारण आवरा आहे ना, आभा आहे ना, त्याला टच नाही करायचं. अशी मुद्रा ही झाली जी आहे सहस्त्रार मुद्रा. अशा प्रकारच्या 7 आपले जे काही 7 चक्र आहेत, षटचक्र आहेत, या 7 मुद्रा त्याच्यासाठी आहेत. ठीक आहे. फार वेळ घेतला, 21:50 झाले, पण तुमचे जे काही सांगायचं होतं मुद्रा काय, मी 5 मिनिटात ह्या गोष्टी सांगू शकलो असतो, पण मला असं वाटलं की त्याचं बेसिक कुठून आहे, मुद्राचं उगम कुठून आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी ते कोशावरती गेलो आणि ते कोश मला मग एक सांगता आला नाही. तुम्हाला नुसतं मनोमय कोश सांगितलं असतं तर लक्षात नसतं आलं, म्हणून ते 5 कोशाची माहिती सांगावं लागली. आता 2 प्रश्न मला व्हॉट्सअप वरती आले होते की मला 2 याचं हे सांगायचं. एक आहे किडनी साठी, एक असतं किडनीच्या त्रासासाठी आपल्याला काय करता येईल असा एक प्रश्न होता. कोणी केला होता व्हॉट्सअप? हा, स्नेहलताई. बघा, किडनीच्या याच्यासाठी काय करायचंय, किडनी किंवा त्याचा त्रास आहे किडनी रिलेटेड असं म्हणूया. किडनी म्हणजे, नाहीतर किडनी म्हणलं कोणाला काय वाटेल माझी किडनी फेल झाली काय, तो त्रास लगेच त्याला स्ट्रेस येईल, है ना. तर तसं नाहीये. किडनी रिलेटेड म्हणजे तुमच्या युरिन प्रॉब्लेम असू शकतो, किडनी फॅट मध्ये वाढलेलं असू शकतं, किंवा युरिनरी ट्रॅक मधले फंक्शन बरोबर होत नसतील, किंवा जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्याचं काम चांगलं होत नसेल, किंवा फिल्टरचं काम चांगलं होत नसेल, तरी सुद्धा तुम्हाला किडनीमध्ये पेन येते. मग ते कसे चेक करायचे? किडनीचा त्रास आहे का नाही, आपल्याला किडनी रिलेटेड त्रास आहे का नाही, कसं चेक करायचं ते तुम्हाला मी शिकवतो. ॲक्युप्रेशर पॉइंट. बघा, ही जे 2 बोटं आहेत है ना, ही 2 बोट आहेत, याचा उंचवटा आहे, याच्यामधून असं बोट फिरवत फिरवत न्या. इथे गड्डा आहे बघा, त्या गड्ड्यामधून फिरवत न्या आणि इथे तुम्हाला हाड लागतंय. लागलं? या हाडाच्या तिथे खाली जस्ट हे इथे हाड लागलं, याच्यात जस्ट इथं गड्डा आहे बघा, इथे तुम्ही टच करून पहा. इथे दुखतंय का बघा. ज्याला दुखत असेल त्याला तुम्हाला युरिन रिलेटेड किंवा किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे. मग किडनी स्टोन पण असू शकतो. मी कित्येकदा तरी माझ्या हॉस्पिटलमध्ये इथे दुखतंय, पाठीत दुखतंय, पोटात दुखतंय असे म्हणणारे जी लोक आहेत, त्यांना जेव्हा मी किडनी इथे चेक केल्या, त्याची राईट आणि लेफ्ट, त्यावेळेस त्याला इथं दाबून मी पेन आले, भरपूर पेन आले, नुसता हात सुद्धा टच केला तर पेन येतो. मग त्याला मी सांगितलं तू बाबा सोनोग्राफी करून घे, किडनी स्टोन असू शकतो तुला. आणि मग त्यांनी सोनोग्राफी केली तर खरंच त्याला किडनी स्टोन निघाला. म्हणजे इथे आपल्याला असं चेक करता येतं. ही झाली तुमची लेफ्ट किडनी, आणि आता हे लेफ्ट हात आहे माझा, म्हणून इथे राईट किडनी येईल. आलं लक्षात? आणि हे पहिली जी 2 बोट आहेत, याच्यामधून हात तुम्ही फिरवत फिरवत नेला की तुम्हाला इथे बघा, इथे जॉईंट लागतो, या जॉईंटच्या खाली जस्ट टच करा. इथे तुम्हाला पेन आला तर तुमच्या डाव्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे. ही डावा आणि ही उजवी, या डाव्या हाताची. आलं लक्षात? डावी आणि उजवी, हे लक्षात आलं? कसं चेक करायचं बघा. आणि तुम्ही जर पाहिलं माझ्या बोटांकडे किंवा तुमच्या स्वतःच्या, तर थोडासा फरक असतो बघा. ही वरती आहे आणि ही खाली आहे, थोडासा फरक आहे ना फरक? का बरं? कारण डावी साईड जी ती बघा, डाव्या साईडला आपलं काय आहे? हृदय. आणि हृदय असल्यामुळं किडनी थोडीशी खाली असते डाव्या साईडला, आणि उजवा भाग वरती असतो. म्हणून इथे सुद्धा फरक येतो. तुम्ही जर चेक केलं असं दोन्ही बोटाने, पहा, एक खाली येतं, एक वरती येतं, एका लाईनीमध्ये नाहीये. आता इथे उजव्या हाताला चेक केलं तर पहिले अंगठ्याच्या साईडने काय येईल? उजवी,
आणि इकडच्या साईडने येईल डावी. कळालं का सगळ्यांना? तर मग इथे काय करायचं ट्रीटमेंट, स्नेहलताई इथे काय करायचं, हे राजमा आहे, तुम्हाला दिसतं काय बी दिसला? हा, हे राजमा बी जे आहे हे याचा भाग पांढरा, इथे एक भाग असतो एक छोटासा, हे दिसतंय का पांढरा डॉट, हा पांढऱ्याकडचा भाग जो आहे आतल्या साईडनी इथे टच व्हावा. आता इथे तुम्हाला पॉइंट दाखवला, मग हे पॉइंट आहे ना इथे, ते कोणाचा राईज येतो हँड, त्याच्यामुळे दिसत नसेल कदाचित. हा, आता बघा हे जे इथे तुम्हाला याचा पॉइंट लक्षात आला किडनीचा. मग इथे काय करायचंय, आतल्या साईडनी हे राजम्याचं बी म्हणजे पांढरा साईड असं इथे टच करायचं, असं लावायचं. आणि दुसरं काय करायचं, दुसरं बी घ्यायचं आणि ही दुसरी जी किडनी आहे त्याला लावायचं आतल्या साईडने, एकमेकाकडे तोंड करायचे, अशा प्रकारचं हे बी लावायचे. आणि हे लावल्यानंतर याला टेपनी लावून टाकायचं, म्हणजे टेपवर चिटकवायचे आणि ते इथे लावायचे. कुठे लावायचे ते पॉइंट तुमच्या लक्षात आलं. तर किडनी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असो, इथे तुम्हाला त्या फंक्शनच्या संदर्भात असो किंवा त्याला आपण म्हणू की ऍक्टिव्हेट करण्यासाठी, किडनी ऍक्टिव्हिटी नाही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असो किंवा फंक्शनल प्रॉब्लेम असो, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असो, ही ट्रीटमेंट त्याला लावायची. 1 मिनिट सर, डिस्टर्ब करते. युरिन पास होत नसेल आता आपण जो पेशंट करतोय, युरिन कशाचा संदर्भात आहे, फंक्शनच, युरिनरी ब्लॅडर हा त्याच्यातला पुन्हा एक भाग आहे. मग ते युरिन पास होत नाही तर ते युरिन तयार होती का नाही बरोबर, ते फिल्टरेशन बरोबर होते का नाही, तर त्याला किडनी जर तुम्ही ऍक्टिव्हेट केली तर त्याचा इफेक्ट तुमच्या युरिन वरती होणारच. म्हणून हे पण करायचंच आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला जर युरिन संदर्भात असतील तर तुम्ही युरिनरी ब्लॅडरला सुद्धा हे करा. ठीक आहे. हा, युरिनरी ब्लॅडर कुठं असतं, इथे हा जो भाग आहे ना. हा सर, हे इथे आपलं ह्याचे येतात ना डोळे आणि ह्याचा येतो ना, हा खालचा भाग ना. मग नाही डोळे कुठे येणार, डोळे इथे येतात. नाही कान आणि ना याचा इथे पण आपलं ह्याच्यामध्ये भाग येतात ना, कुठल्या इंडियन ॲक्युप्रेशर आणि आपलं नाही. काय असतं स्नेहलताई, वेगवेगळ्या थेरपी आहेत. हा, ते रिफ्लॉक्सॉलॉजी आहे, सुजोग थेरपी आहे ना, TCM आहे, अशा वेगवेगळ्या थेरपी आहेत. त्या वेगवेगळ्या थेरपी, आता तुम्ही जे म्हणाल तर एका बोटावरती सगळे गोष्टी आहेत. इथे तुमचं स्मॉल आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, डोळे आहेत, किडन्या आहेत, इथे पण 2 किडन्या आहेत, इथे पण 2 किडन्या आहेत. तसं एका याच्यावर असतं. पण एक तुम्ही लक्षात घ्या की एका थेरपीनुसार जर आपण बोलायला गेलो तर त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करता येते. ठीक आहे. मग इथे जरी ट्रीटमेंट केली तरी युरिनरी ब्लॅडरला तुम्हाला ट्रीटमेंट होईल. कारण हा इथे जो पॉइंट येतो तो ऍनसचा आहे, आणि ऍनसच्या वरती हे समोर म्हणजे आपला योनी किंवा लिंगाचा भाग आहे, आणि त्याच्या वरती हा युरिनरी ब्लॅडरचा भाग आहे, किंवा तुम्ही गर्भाशयाचा पण त्याला म्हणू शकता. आलं लक्षात? हा भाग. ठीक आहे. मिडल फिंगर का ह्या दोघांच्या मधला, मधला ना. हा, उंचवटा. ओके. आता राहिला दुसरा प्रश्न. पहिला किडनीच्या संदर्भात झाला. आता दुसरा एक त्यांचा मॅसेज होता, ते म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये फंगल इन्फेक्शन जास्त वाढलेलं आहे. फंगल इन्फेक्शन हे कशाच्या संदर्भातलं आहे, त्वचेच्या संदर्भातलं आहे, स्किनच्या रिलेटेड. मग स्किनच्या रिलेटेड कुठलाही इन्फेक्शन असो त्याच्यासाठी काय करायचं, मेथीची पट्टी करायची, मेथीचे दाणे लावायचे 10-15 एका लाईन मध्ये, त्याच्यावर चिकटपट्टी चिटकून घ्यायची आणि त्या मेथीच्या पट्टीची रिंग करायची तयार. आणि ती रिंग कुठे लावायचं, आपल्या राईट हाताच्या पित्त जॉईंट वरती. पित्त जॉईंट म्हणजे मधला जॉईंट, ही जी मधली रेषा आहे का नाही, याला 3 रेषा असतात. याला म्हणतात वात, याला म्हणतात पित्त, याला म्हणतात पित्त, आणि याला म्हणतात कफ. नाही, याला म्हणतात वात. वरच्या नखाच्या साईडनी वात पहिले, आणि मधला येतो पित्त, आणि शेवटीच्या येतो कफ. आलं लक्षात? हे जॉईंट.
तर आपल्याला या पित्त जॉईंट वरती लावायची आहे पट्टी, पूर्ण खालून वरून आलं पाहिजे मेथीचे दाणे. तर ते त्वचा रोगासाठी कुठलंही असो, इन्फेक्शन असो किंवा कुठलंही असो, याचा प्रयोग मी स्वतः कित्येक जणांवरती केलेला आहे. सगळे पित्त जॉईंट सर, राईट अँड लेफ्ट. एकाला आता ऍनस मध्ये म्हणजे त्याला थोडासा पायीचा त्रास होता आणि त्याला ते खूप खाजवा यायची आणि खाज आल्यामुळे त्याला त्रास व्हायचा. तर त्यांनी सांगितलं मला असं असं होत आहे. तर त्याला हा मी प्रयोग सांगितला की इथे कर तू. तर त्याची खाज एक अर्धा तासात पूर्णपणे बंद झाली. इतका चांगला इफेक्ट. माझ्या स्वतःच्या इथे छातीच्या इथे असं इन्फेक्शन झाल्यासारखे छोटे 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 फुरळ यायचे आणि मग ते मी त्याला हे लावायला सांगितलं. तो रात्री लावून झोपायचा. एक 2-3 दिवसामध्ये पूर्ण विदाऊट मेडिसिन त्याचं पूर्णपणे क्लीन झालं त्वचा. इतका चांगला इफेक्टिव्ह हा पॉइंट आहे. त्वचेच्या रिलेटेड कुठलाही असो. आलं लक्षात सर? फक्त रिंग फिंगरला का सगळ्या पित्त जॉईंटला? राईट फिंगर, राईट उजवा हात. लेफ्टला नका. लेफ्टचा इथे लावला त्याचा वेगळा भाग पडतो. नाही मग फक्त रिंग फिंगरला का सगळे पित्त जॉईंट? एकालाच लावायचं, राईटला. हे फिंगर. आता तुम्ही काय झालेलं आहे, तुम्ही कुठला ॲक्युप्रेशरचं केलेलं आहे का? हा, म्हणून ते तुमच्या माइंड मध्ये ते बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हे करता. आता मी जे तुम्हाला पॉइंट सांगितलंय ते आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर मधला सांगितलं. हा, तेच ते वेगळे वेगळे आहेत ना. सुजोग वेगळा आहे, आयुर्वेदिक आपलं. आता हे जे पहिलं जे सांगितलंय तुम्हाला मी ते सुजोग मधला सांगितलं आणि इथलं जे सांगितलं आता ते आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट मधला सांगितलं. म्हणून तुमचं कन्फ्युजिंग होत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर इथे तुम्हाला, कारण कसं असतं ताई, एका थेरपीनं फरक पडत नाही. मग वेगवेगळ्या थेरपी वापरून कराव्या लागतात आणि मग ज्याचा अनुभव चांगला ते आपण यूज करायचं. आता त्वचेसाठी मला याचा आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरचा चांगला अनुभव आला. मग मी सांगताना त्याचा पॉइंट सांगतो. आलं लक्षात? चला, आता त्यांचे जे प्रश्न आले होते त्याप्रमाणे मी सांगितलं. काय म्हणायचंय अर्चना मॅडम? अर्चना ताई, तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. मला सारखं युरिक ऍसिड माझं वाढतं खूप शरीरातलं आणि माझे हाडं खूप दुखतात. आता मी रेखनी सुरू केल्यापासून अजिबात मी पेन किलर किंवा ह्याच्या गोळ्या घेतलेल्या नाहीयेत. पण गेल्या परत 4 दिवसापासून मला परत जरा दुखायला लागले. युरिक ऍसिड वाढतंय का शरीरातला? तर त्याच्यासाठी काय करा, मी त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअपवरून मला तुमचं नाव पाठवा आणि पीस रेखीच्या सदस्य आहात असं मुद्दा म्हणून लिहा. कारण अर्चना नावाचे बरेच माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहेत. त्यामुळे गडबड व्हायला नको आणि तुम्हाला मिस व्हायला नको. तर तुम्ही तसं लिहून पाठवा मला. मी तुम्हाला फोटो काढेल आणि त्याचे पॉइंट्स काढून तुम्हाला पाठवेल. मग त्या पॉइंट वरती तुम्हाला मेथीचे दाणे लावायचे आहेत. त्यांनी युरिक ऍसिड कमी होईल तुमचं. कारण त्याचं एक पॉइंट नाहीये, 2-3 पॉइंट्स आहेत. ते कुठे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मी मार्क करेल आणि तुम्हाला पाठवेल. मागच्या वेळेस आपण घेतला होतं सेशन, त्यावेळेस ॲक्युप्रेशर विषयी थोडी माहिती सांगितली होती. तर आपल्या पीस रेखी मधले पुण्याचे कोणीतरी आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. मला वाटतं हेच आहे. तुम्हाला अनुभव कसा आला सर? सांगा, त्यांना शेअर करा जरा. हो, आता वडिलांचं पाय जरा बऱ्यापैकी चांगलं आहे सर. आणि माझ्या मुलीचा पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हो, ऐकला. त्यांच्या वडिलाला सायटिकाचा त्रास होता, कंबर दुखत होती, पायाला चालवत नव्हतं आणि नंतर त्यांनी तो ॲक्युप्रेशर लावल्यानंतर फरक पडला. मुलीला तर इन्स्टंट फरक पडला मला वाटतं, नाही कसं? हो, बरोबर. एकाच ह्याच्यावर. हो. चालेल. ठीक आहे रेखाताई, अजून काही? सर, त्यांना बहुधा विचारायचंय अजून. संदीप, तुम्हाला विचारायचंय का अजून काही? हो, एकच विचार. हा संदीप, तुमचा माईक ऑफ झालेला आहे. हा, म्यूट झालाय. तर शांत झोप येण्यासाठी आणि बीपी नॉर्मल राहण्यासाठी काय केलं पाहिजे? ते बघा, शांत झोप का येत नाही त्याचे कारण वेगवेगळे जरी असले तरी तो स्ट्रेसशी रिलेटेड प्रकार आहे.
आपली दैनंदिनी जी तुमची आहार विहार आणि श्रम या तिघांच्या याच्यामध्ये कुठेतरी मेळ बसत नाही किंवा त्याचं संतुलन होत नाही तुमचं, त्यामुळे तुमचं जे आहे तर ते स्ट्रेसमुळे तिकडे त्रास होतो. आता बीपी जो प्रकार आहे तो बीपी कमी करण्यासाठी तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे. डाव्या नासिकेने श्वास घ्यायचा, उजवीनं सोडायचा, डावीनं घ्यायचा, उजवीनं सोडायचा, उजवीनं घेऊन डावीनं सोडायचा नाही, तो सूर्यभेदी प्राणायाम आहे, त्याने वाढेल बीपी. हा, चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे, डावीनं घ्यायचा, उजवीनं सोडायचा. कळालं नाही तर युट्यूब वरती चेक करा, तिथे टाका की चंद्रभेदी प्राणायाम, मग तुम्हाला त्यांनी मला माझ्या मिसेसचा बीपी कमी होता ऍक्च्युली, तो वाढवण्यासाठी पाहिजे होता. सूर्यभेदी प्राणायाम, उजवीनं घ्यायचा, डावीनं सोडायचं. सूर्यभेदी प्राणायाम, उजवीनं घ्या, डावीनं सोडा, हा लो बीपी साठी उपयुक्त प्राणायाम. आणि चंद्रभेदी प्राणायाम हा हायपरटेन्शन साठी उपयुक्त आहे. ओके. हा एक बोला सांगा बरोबर सांगा तुम्ही. नाही बोला, पुढचा प्रश्न विचार. सांगितलं आणि मला प्रश्न विचारायचे, झोप लागण्यासाठी. हा ना, झोप लागण्यासाठी तुम्ही काय करा, थोडासा प्राणायाम करा, अनुलोम विलोम प्राणायाम. ओके. अनुलोम विलोम प्राणायाम करा. कधी आणि रेकीची रोज साधना करा. झोप लागेल. हो, नाही लागते मला. आपल्या आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्राला जास्त रेकी द्या. ओमचा ध्यान करा, है ना, ओंकार म्हणा, तुम्हाला शांतता मिळेल. आणि ज्ञान मुद्रा करा, ही मुद्रा करा, है ना, ज्ञान मुद्रा करा, याने शांत व्हायला मदत मिळते. आणि अजून एक टेक्निक सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. आता बघा, सगळ्या जणांनी हा प्रयोग करा. सध्या तुमच्या मनाची चंचलता बघा, विचार करा, सगळं करा आणि पहा तुमच्या हृदयाचे धडकन पण पहा. डावा हात आपल्या छातीवरती ठेवा आणि पहा तुमच्या हृदयाची धडकन बघा कशी आहे काय. आणि आता एक तुम्हाला मी छोटीशी ट्रिक्स देतो बघा शांत होण्यासाठी. आता उजवा हात आहे ना आपला, तो आपल्या नाभीवरती ठेवा, पोटावरती. आणि आता दोन्ही तळ हातांकडे पहा, शांत डोळे मिटा आणि पहा आपल्या दोन्ही तळ हाताला जो स्पर्श होतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आणि किती मिनिटांमध्ये तुम्ही शांत होतात त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ज्याला वाटेल की आता माझ्या हृदयाची धडकन थांबलेली आहे, पोटाचंही आत बाहेर कमी प्रमाणात झालेलं आहे आणि मनाला शांतता, विचार शून्य झालेला होता, त्यावेळेस त्यांनी बोट वरती, हात वरती करून सांगा मला. आणि किती मिनिटं होतात आपण मोजूया. करा प्रयोग, फक्त लक्ष द्या. डावा हात आपल्या छातीवर, उजवा हात पोटावर, नाभीवर. होणाऱ्या हालचालींकडे लक्ष द्या, फक्त श्वासावरती आणि हालचालींकडे लक्ष द्या. आणि किती वेळात तुम्हाला शांत वाटलं बघा. ज्यांना हात वरती कर. बरोबर आहे? यस, ओके. बघा 22 म्हणजे 8, 1-2 मिनिटं झालेले आहेत, फक्त 1.5 मिनिट झालाय. तसं 2 मिनिटं पण कम्प्लीट झालेलं नाही. लगेच तुम्हाला शांतताचा अनुभव आला. मग ज्या वेळेस तुम्हाला झोप येत नाही, थोडा वेळ असे प्रयोग करून पाहायचा. हा तुमचा स्ट्रेस लेवल जी असते ते एकदम डाऊन होते आणि तुम्हाला झोप लागायला मदत मिळेल. असं जर 5 मिनिटं ठेवलं तुम्ही तर बघा तुम्हाला इथे झोपावं असं वाटेल. वाटलं की नाही स्नेहल? शांत वाटलं की नाही? हा प्रयोग करायचा. हा बोला. सर तुम्ही मागच्या वेळेस पित्तासाठी सांगणार होते मुद्रा, प्लीज. पित्तासाठी स्टमक रिलेटेड, पित्त हे आपल्या जठराग्नीचा संबंधित आहे ना. तर अग्नी कमी करण्यासाठी तर काय करायचं बघा, आकाश वायू ही अग्नी. हे जे बोट आहे डाव्या हाताचं पहिलं बोट, याचं खालचा पेर आणि वरचा पेर, इथे तुम्हाला मेथीची पट्टी लावायची. डाव्या हाताचा पहिला खालचा जॉईंट आणि वरचा जॉईंट, मधला नाही, या दोन्ही याला
तुम्हाला मेथीची पट्टी लावून टाका. तुमची ऍसिडिटी, डायजेशन सिस्टीमचे रिलेटेड काही प्रॉब्लेम असो कमी होईल. पित्त तिथेच होत असतं जठरामध्ये. त्याने अग्नी संतुलित राहील. याने अग्नी संतुलित राहिले की तुमचं मणिपूर चक्र स्थिर होईल. तुमचा स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम कमी होतील. पूर्ण गोल लावायचं. पूर्ण गोल मेथीचे दाणे पूर्ण आलं पाहिजे. आणि लावल्यानंतर ते भिजवायचे नाहीये. भिजू नाही द्यायचं त्याला. भिजलं तर ते फुगतात है ना. मेथीचे दाणे आहेत ना ते, तेव्हा भिजू नाही द्यायचं. मग कसं करायचं, रात्री झोपताना लावायचं आणि सकाळी काढून टाकायचं. रात्रभर ठेवायचे, दिवसभर आपलं आपलं काम करायचं. धन्यवाद. इथे कागदी पट्टी मिळते जिंदे मावशी, ती कागदी पट्टी घ्यायची मेडिकल मधनं. कागदी टेप मिळतो. हा, कागदी असा टेप मिळतो, तर त्याचा लावायचे ते मेथी दाणे. हा, ते दुसरा नका लावू. आपण घरामध्ये जी चिकटपट्टी वापरतो तर नका वापरा. हे आता स्नेहलताई दाखवतायत बघा, तसं वापरा. हा, जे आपण सनमायकाला वगैरे वापरतो की नाही, सनमायक लाकडाचं काम करताना लावतात ना ते. ॲब्रोटेप काहीतरी म्हणतात त्याला, ॲब्रोटेप वाटतं त्याच्यामध्ये. मेडिकल दुकानावर पण मिळतो तो. मेडिकल वर जर म्हणलात कागदी टेप त्या तर देतात. मास्किंग टेप सांगा. मास्किंग वाला नको, त्यांनी त्वचा खराब करतात, इन्फेक्शन होऊ शकतं. हा सर, अजून काही विचारायचं का तुमचा राईट हँड? रेखीसाठी प्राणमुद्रा चांगली का अग्निमुद्रा चांगली रेखीचं ध्यान करण्यासाठी? आता रेखीचं ध्यान आपण सप्त चक्रावरती करतो की नाही? हो, पण प्राणमुद्रा म्हणजे हो नाही, सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण योगामधलं योग करताना जे ध्यान करतो, मेडिटेशन करतो, प्लेन मेडिटेशन, श्वासावरती लक्ष देणे आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेस तुम्ही ध्यानमुद्रा केली तर ती योग्य आहे. पण आपण आता शिकलो की आपल्याला प्रत्येक चक्रासाठी वेगळी मुद्रा आपण करायचं ठरवलंय ना आता. हो, मग रेखीची साधना करताना तुम्ही वेगवेगळ्या चक्रावरती ध्यान करणार की नाही? हो. एकाच चक्रावर करणार का? नाही. मग आता जे चक्र सांगितले, तुम्ही आता मूलाधार चक्रावरती आहात, तर मूलाधाराची चक्राची मूलाधार मुद्रा घ्या. तुम्ही स्वाधिष्ठान चक्रावरती आला, स्वाधिष्ठान चक्राचं ध्यान करतात, तर त्याची तुम्ही शक्ती मुद्रा सांगितलेली ती करा. असं तुम्ही चेंज करू शकता ना मध्ये. ठीक आहे. किती करायची? नाहीच काही जमलं आशाताई, नाहीच काही जमलं तर ज्ञानमुद्रा ही सगळ्यात उत्तम. सर, किती मिनिटं करायची एक मुद्रा? पर्यंत. पण तुम्हाला रिझल्ट यायचा असेल तर कमीत कमी 15 मिनिटं रोज करायला हवी मिनिमम. म्हणजे एकच चक्र घ्यायचं रोज का 7 चक्र? एक मुद्रा तुम्ही ही 15 मिनिटं रोज करायला हवी. एक मुद्रा. प्रत्येक मुद्राचं वेगवेगळ्या वेळ आहेत. कुठल्या 15 आहेत, कुणाच्या 10 आहेत, कुणाच्या 30 आहेत, कुणाची 1 तास आहे. असं आहे ते वेगवेगळ्या मुद्राचं वेगवेगळं टायमिंग आहे. कारण काय असतं ना की त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती कुठल्या भागावरती द्यायचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आलं लक्षात? पण कमीत कमी 10 ते 15 मिनिटं टिकवायला हवं आहे, गरजेचं मिनिमम. एका चक्रावरच रोज ध्यान करायचं? एका दिवसात होणार नाही बरं ते. नाही, म्हणजे एका चक्रावरच रोज एक ध्यान करावं लागेल? नाही, करायला लागतं. तसं काही नाही, तुम्ही करू शकता. आता जसं आपण लम लम उच्चार करतो मूलाधार चक्राचा, आणि आपण सगळ्यांना एनर्जी देतो, हात मात्र सगळ्या चक्रांवरती घेतो, म्हणजे होणार नाही का? होणार आहे. तसं ते त्याचा इफेक्ट येतोच. आता सगळ्यांनी आपलं शोधा की कुठलं चक्राला आपल्याला जास्त सक्षम करायचे आणि ती मुद्रा करा आणि असंतुलित आहे ते बीजमंत्र म्हणायचं ती मुद्रा करून. बरोबर ना सर? ती मुद्रा करायची आणि त्या बीजमंत्राचं उच्चारण करायचं. बरोबर. चालेल. अजून कोणाचं काही आहे का विचारायचं? अजून रेज हँड दिसतोय, राणीने रेज केलाय हँड. फूड पॉइझन झालं तर कोणती मुद्रा करायची सर? आता फूड पॉइझन साठी आता आपण पाहिलं की स्टमक से रिलेटेड आहे ना. स्टमकच्या रिलेटेड आहे तर ही पहिलं आपल्या डाव्या हाताचं पहिलं बोट हे करायचं आहे एक तर. आणि आता तुम्हाला ते फूड हा जो भाग आहे हा थोडासा वेगळा यायचा आहे, तर त्याच्यासाठी मुद्रा
एक मिनिट मला पाहून सांगावं लागेल है ना, पाठ नाहीये मला. हो माझ्या मुलीला झालंय ना आता 2-3 दिवस झाले. बरं बरं. मग तुमच्या मला मोबाईल वरून हे करता का, मी तुम्हाला टाकतो त्याच्यावर. काय मेसेज टाकू? हा मेसेज टाकून द्या, मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो. चालेल. तर मला पाहून तुम्हाला सांगावं लागेल. बरं. कसं आहे, जे नॉर्मल असतात ते पाठ असतात, ते वेगळ्या प्रकारचं असतं, त्याला थोडस पाहून सांगावं लागतं. ओके चालेल सर. 2-3 दिवस काय म्हणल्या? 2-3 दिवस झाला तिला प्रॉब्लेम आहे खूप हो का? बरं. नाही, वाटलं जनरल फूड इन्फेक्शन असेल सर. आता जसं पावसाळा सुरू झालेला आहे, तर त्या याच्याने तुम्ही सांगू शकाल का कुठली मुद्रा आहे जनरल? नाही, फूड इन्फेक्शन साठी जे आहे ना, इन्फेक्शन कुठले असो, ते तुम्हाला मी सांगितलं की राईट साइडची जी हे आहे ते करू शकता, किंवा मग तुम्हाला अंगठा डावा, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, वही खाली राहील. काही हरकत नाही सर, नंतर सांगा तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, मला मेसेज करा फक्त. टाकते तर. ठीक आहे पण त्याच्यावरती ट्रीटमेंट साठी काय आहे, मुद्रा आहे. चला भेटूया मग. रेखाताई परवानगी द्यावी. येस. बघा, रेकी मास्टर एवढे ग्रेट रेकी मास्टर आहेत जोशी सर, आणि त्यांना मी फक्त फोन करून विचारलं होतं सकाळी की सर तुम्हाला वेळ काढता येईल का. ते म्हटले ताई मी थोड्या वेळात बघून तुम्हाला सांगतो, आणि त्यांनी लगेचच कळवलं. आरोहीला अजून काही विचारायचं आहे का? आरोही? नाही. हो, तर सरांचे खूप खूप आभार. रेकी तज्ज्ञ तर आहेच, ते ॲक्युप्रेशर तज्ज्ञ पण आहेत. अजून खूप काय काय सर सांगत असतात माहिती, आणि एवढं आपल्यासाठी वेळ काढून आज ते आले, आणि एवढं बिझी त्यांचं शेड्यूल, त्याच्यातनं त्यांनी वेळ काढला. तर सगळेजण आपण त्यांचे खूप आभार मानूया. सर खूप खूप आभार तुमचे. एवढा आभार नको ताई, मला तुमच्या ऋणामध्येच राहू द्या, आणि असंच सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हक्काने मला विचारू शकता. निश्चितप्रमाणे मी त्याचं उत्तर देईल. आरोही सरांनी पाहिलेलं आहे, मी त्यांचं उत्तर नक्की दिलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर तसंच तुम्ही सुद्धा एक पीस रेकी मधले एक फॅमिली आहोत आपण, आणि फॅमिली मधल्या प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकावरती. त्यामुळे एकमेकाचं कुठलाही आभार मानू शकत नाही आपण, पण एकमेकाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे नक्की सेवेचा मौका द्या. नक्की आपण तुमच्याला जे काही मला आहे ज्ञान, आणि ते तुम्हाला नक्की देईल. आणि असंच प्रकारे आपल्या पूर्णतः मी जे आता तुम्हाला शिकवलेलं आहे त्या ईश्वर पर्यंत, म्हणजे परमात्म्यापर्यंतची जी अनुभूती आहे ती आपल्या सगळ्यांच्या रेकीच्या साधनेमुळे आपल्याला मिळो, अशी माझी मनापासून गुरुचरणी आणि ईश्वर चरणी प्रार्थना आहे. माझे जे गुरु आहेत रेखाताई, त्यांना पण विनंती आहे, त्यांना पण माझी हे आहे की सर्वांना तुमच्यासारखाच जो आहे गुरु मिळावा, आणि तुमच्या हातून असंच अखंड सगळ्यांचा आशीर्वाद पुढे वाढत राहो, आणि सगळ्यांना परमतत्वाची, नुसतं नाही तर परमतत्वाची जाणीव हो, अशी गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि आजचं सेशन थांबवतो. हरिओम. खूप खूप आभार सर तुमचे. हरिओम हरिओम. सगळ्यांचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे खूप आभार.